जर का तुम्हाला डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, पोटाचे विकार किंवा ब्लोटिंग, गॅसेस होणे, अपचन असे प्रॉब्लेम्स होत असतील, सेंट्रल ओबेसिटी असेल किंवा वजन जास्त असेल किंवा झोप लागत न लागणे, स्ट्रेस, मूडचा प्रॉब्लेम असेल, इम्युनिटी कमी असेल, प्रतिकारशक्ती कमी असेल, डायजेशनचे प्रॉब्लेम होत असतील, असे ह्या सगळी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील किंवा तुमचे स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील, इनडायरेक्टली हे सगळे जे गट्सचे असतात, गट मायक्रोब टेस्ट म्हणून असतं, जे गट मायक्रोब टेस्टमध्ये आपल्याला काय टेस्टिंग केलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपले बॅक्टेरियाचे, व्हायरस, बॅक्टेरिया, फंगा, हे जे वेगवेगळे हजारो नाही लाखोच्या संख्येमध्ये बॅक्टेरिया असतात, त्याच्यात गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असे दोन प्रकार असतात, जे आपल्या शरीराला इम्युनिटी सिस्टीमपासून सगळे सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. ज्याच्यामध्ये आपल्याला हे टेस्ट, गट मायक्रोब टेस्ट केल्यामुळं हे सगळे टेस्टचे विकाराचे, सगळे आजाराची मूळ कारणं कळल्यानंतर ते गट मायक्रोब, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक हे कसे वाढवून ते आपली डॉक्टरांची टीम आहे ती टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला त्या डाएट प्लॅन वगैरे रिपोर्ट कसा आला आहे तुमचा, किंवा काय गरजेचं आहे, किती काय खावं, काय नाही खावं, कुठल्या गोष्टी तुमच्या शरीराला चालतात, कुठले आहार तुमच्या शरीराला जरूर आहे, काय तुम्ही तुमच्या शरीराला चालत नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा एक रिपोर्टमध्ये सगळं टेस्ट डिटेलमध्ये आलेलं असतं, जेणेकरून तुम्हाला त्या टेस्टमुळे डॉक्टर प्रॉपर गाईड करतात. नॉट ओनली टेस्टिंग बट ट्रीटमेंट इन द सेन्स ऑफ तुम्हाला डाएट प्लॅन बनवून देतात. तुमचे कन्सल्टिंग, काउन्सिलिंग सगळे आमची डॉक्टरांची टीम आहे, ते तुम्हाला कन्सल्टिंग करून देतात. तर अशा प्रकारचे हे गट मायक्रोब टेस्ट आहे, जे खूप महत्त्वाची टेस्ट आहे. सगळ्यांनी ही टेस्ट, ही जी लक्षणं आता मी जी सांगितली ती सगळी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील आणि बरेच औषधं गोळे खाऊन तुम्हाला जर फरक पडला नसेल तर हे टेस्ट तुम्ही नक्कीच करून घ्या. थँक्यू.